तर उद्धव ठाकरे आता वरळी डोम या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्या गेटमधून त्यांची गाडी आज जाते तिथेही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। तर राज ठाकरे काही वेळातच आता मेळाव्यासाठी पोहोचतायत। पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे देखील वरळी डोम या ठिकाणी पोहोचतील। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा वरळी डोम मध्ये दाखल झालेला आहे। प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची झालेली आहे। आतमध्ये देखील आणि वरळी डोम सभागृहाच्या बाहेर देखील तितकीच गर्दी आहे। या गर्दीला सावरणं पोलिसांना कठीण जातंय। मात्र आता उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे वरळी डोम इथं दाखल झालेले आहेत। तर काही मिनिटांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील दाखल होतील। तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे इथे दाखल झाले। त्यांचा ताफा इथे दाखल झालेला आहे। वरळी डोमच्या आत त्यांची गाडी इथून सोडण्यात आली। मात्र कार्यकर्त्यांची गर्दी देखील गेटच्या बाहेर आहे। तेवढीच गर्दी पुन्हा एकदा आत जाताना आपल्याला पाहायला मिळते। तर आदित्य ठाकरे आपण पाहतो, तेजस ठाकरे उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत। तर उद्धव ठाकरे यांचा ताफा आता वरळी डोमच्या परिसरामध्ये पोहोचलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे त्याचबरोबर तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे हे आता वरळी डोम इथं दाखल झालेले आहेत। तर कुठल्याही क्षणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील पोहोचतील। तत्पूर्वी अमित ठाकरे हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी दाखल झाले। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी अद्यापही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वरळी डोमच्या बाहेर आधीच पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। तिथेच या गर्दीला थोपवण्यात आलेलं आहे। तर अजूनही बरेचसे कार्यकर्ते रस्त्यावर उभे राहून प्रतीक्षेत आहेत। उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे या ठिकाणी आता दाखल झालेत। आदित्य ठाकरे देखील दाखल झालेले आहेत। काही कलाकार मंडळी जी आहेत ती सुद्धा या कार्यक्रमासाठी दाखल झाली आहे। तर अजूनही गेटच्या बाहेर आपल्याला पाहतो आपण की प्रचंड गर्दी आहे। वरळी डोम तर खचाखच भरलेला आहे। आत जाण्यासाठी देखील जागा नाही। डोमचे पूर्ण दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत। मात्र तरीही